मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटरसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटरसायकल चालक रफिक जामदार वय वर्ष 44 याचा कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरलाय। यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटर पर्यंत रांगाच लागलेल्या आहेत। एकीकडे महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे। माहिती सांगतो की आपत्ती कालामध्ये सालुंके रेस्क्यू टीमचा आमचा मेंबर आहे। हे अनेक ठिकाणी पोलिसांना सेवा देत असताना आम्ही सुद्धा सहकार्याचा हात दिलेला आहे। सर्वात अग्रेसर हा जो गेलाय मुलगा तो सगळ्या बॉड्या बाहेर काढणारा वाचवणारा तो आहे। सालुंके रेस्क्यू टीमचा आहे। मला एवढंच म्हणायचं की सालुंके रेस्क्यू टीम आता बाजूला राहू द्या। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळ्यावरती जो सत्याग्रह केला त्याचा आज दिवस आहे। मी त्या आंबेडकर चळवळीचा सुद्धा आहे। मी सांगतो त्या लोकांना माझी इथं थांबले तरी चालतील 10-15-20 मिनिटं, पण त्या अधिकाऱ्यांनी इथली झालेली जी काही कंडिशन आहे हे सातत्याने अशा माणगावमध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथं म्हणजे रस्ता रोको करत आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।